Good morning to all students. So let us continue. JEE on Vector chapter या chapter continue करू. त्याच्या अगोदर आपण स्किल आर्टिकल प्रोडक्ट वर प्रश्न पाहिले. आता आज आपल्याला याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युलावर प्रश्न पाहायचे. तर सेक्शन फॉर्म्युला आपण याच्या अगोदर पण पाहिले निश्चितने. सेक्शन फॉर्म्युला पण काय पाहिजे की सेक्शन फॉर्म्युलावर आधारित याच्या अगोदर काय झालं स्किल आर्टिकल प्रोडक्ट सेक्शन फॉर्म्युलावर आधारित आपण प्रश्न पाहिले. काय सेक्शन फॉर्म्युला आपण बोर्डात पाहिले. सेक्शन फॉर्म्युला की समजा अशी लाईन सेगमेंट असते AB ला आणि त्याच्यामध्ये एखादा पॉइंट P समजा त्यांच्या मध्ये बसून या AB ला समजा m/n या रेशो मध्ये डिवाइड करायचा असेल. आता हा पॉइंट P हा सेगमेंट AB चा कसा आहे इंटरनल पॉइंट. तो जर मध्ये बसून त्याला AB ला डिवाइड करायचा असेल त्याचा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला काय तर हे पॉइंट डिवाइड करायला यामुळे त्याचा पोझिशन वेक्टर स्मॉल p बार इज इक्वल टू कसा घेता येईल. लाईन सेगमेंट AB असतील तर रेशो काय तुम्हाला m/n कसा असते उलटा असते.
m into b bar plus n into a bar divided by the m plus n. It is the section formula for internal division. याचा अर्थ काय की जर एखादा पॉइंट p कुठल्या तो एखादा एक रँडम पॉइंट ह्या ab चा मध्ये बसून ab ला जर m is to n या रेशो मध्ये डिवाइड करायचा असेल तर त्यावेळेस हा फॉर्म्युला p सपोजिशन ऑफ स्मॉल p bar is equal to लाइन सेगमेंट ab असेल तर लक्षात घ्या हा पॉइंट p ab ला m is to n रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर लाइन काय आहे ab त्यामुळे सेक्शन फॉर्म्युला पहिले काय आला पाहिजे b आला पाहिजे त्याच्यानंतर e आला पाहिजे त्यामुळे क्रॉस करतो आपण m into b bar plus n into a bar divided by the m plus n. It is the section formula for internal division. त्याचप्रमाणे जर आपण पाहिला तर याच्यामध्ये असं पण असतो की जर एखादी लाइन सेगमेंट AB असेल आणि इथे एखादा पॉइंट B बाहेरून जर याला डिवाइड करत असेल कोणत्या रेशोमध्ये इथून इथपर्यंत m आणि पुन्हा इथून इथपर्यंत n या रेशोमध्ये जर डिवाइड करत असेल एक्सटर्नली बाहेर बसून जर डिवाइड करत असेल तर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन मध्ये काय स्मॉल p bar इज इक्वल टू तोच असेल m into b bar माइनस काय n into a bar divided by the m minus n. फक्त फरक मायनसचा आहे बाकी सगळं सेम आहे. इट इज अ सेक्शन फॉर्म्युला फॉर कोणता एक्सटर्नल डिव्हिजन. जर एखादा पॉइंट p मध्ये बसून डिवाइड करत असेल तर हा इंटरनल फॉर्म्युला आणि एखादा पॉइंट जर बाहेरून डिवाइड करत असेल ab ला तर हा एक्सटर्नल डिव्हिजन p bar इक्वल टू mb bar minus na bar divided by m minus n. त्याप्रमाणे जर एखादा पॉइंट ab चा बिलकुल मध्ये असेल हा ab आहे आणि एखादा पॉइंट बिलकुल ab चा मध्ये असेल तर या ab ला हा पॉइंट p इक्वल रेशो मध्ये डिवाइड करणार कारण हा मिड पॉइंट नुसार आहे. तर इक्वल रेशो मध्ये काय असेल तुम्हाला हा जर इथून इथपर्यंत 1 असतील हा सुद्धा काय असेल 1 तर मिड पॉइंट फॉर्म्युलाचा म्हणजे मिड पॉइंटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला याच्यानुसार सुद्धा तुम्हाला काढता येतो. तर काय झालं मिड पॉइंटचा फॉर्म्युला स्मॉल p bar इज इक्वल टू हा काय आहे p पॉइंट p मध्ये येतं मिड मध्ये येतं एकदम बीचोपीच आहे. इथे असं नाही हा पॉइंट p इथे असू शकतो इथे असू शकतो इथे असू शकतो इथे असू शकतो कुठेही असू शकतो. इंटरनल असल्यामुळे तो पॉइंट p ab चा कुठेही असू शकतो एकदम बिलकुल बीचोबीच पाहिजे मध्येच पाहिजे असं नसतं. हा पॉइंट p हा तुम्हाला इथे इथे कुठे येते त्या लाईनवर फक्त तो पॉइंट p काय असला पाहिजे त्याला इंटरनल पॉइंट पाहिजे म्हणजे त्याचा मध्ये असायला पाहिजे. तसं मग आता सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन जसा काढलेला तसा तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला सुद्धा सेक्शन फॉर्म्युलानुसार काढता येतो. त्यामुळे काय करायचं स्मॉल p bar इज इक्वल टू कसं पुन्हा डिवाइड करू आपण ab ला तर कसं असेल 1 into b bar उलटा लक्षात घ्या 1 into b bar प्लस क्रॉस करायचं केली 1 into b bar प्लस 1 into a divided by दोघांचे रेशो m plus n m1 आहे n1 आहे तर 1 plus 1 म्हणजे ऍक्च्युअल हा किती झाला b bar plus a bar म्हणजे काय a bar plus b bar divided by तर याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन नुसार सुद्धा तुम्हाला मिड पॉइंट फॉर्म्युला सुद्धा काढता येतो की जर एखादा पॉइंट p एकदम ab चा मध्ये म्हणजे एकदम बीचोबीच बसला असेल तरी देखील आपल्याला मिड पॉइंट फॉर्म्युलाचा त्याची काय करता येईल लक्षात समजले. सेक्शन फॉर्म्युला टेक्निक फॉर्म्युल्यावर आपण आज प्रश्न बघणार आहोत. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन and section formula can also be applied to the midpoint formula. Midpoint formula जे आलेला आहे तो सेक्शन फॉर्म्युला नुसारच आलेला आहे. बोला आता आला लक्षात या सीएम थेरी कळली का म्हणजे या थेरीवर आधारित आपण आता प्रश्न पाहणार आहोत. क्लिअर आहे आला लक्षात श्रुती वैष्णवी दोन्ही बघायचे ना. हा येस व्हॉट अबाउट वैष्णवी आली का वैष्णवी आली फास्ट पुढे जाऊ आता. व्हेरी गुड. मग आता याच्यावर आपण प्रश्न आता पाहणार आहोत. मागच्या 2 लेक्चरला आपण पाहिलं स्केलर ट्रिपल प्रोडक्ट किंवा त्याला बॉक्स प्रोडक्ट म्हणते त्याच्यावरचे प्रश्न पाहिले सगळे घेतले आपण जवळपास. आता सेक्शन फॉर्म्युला म्हणजे आपण काय करू प्रत्येक जसं आपण बोर्डात घेतलेले त्यानुसार त्याच्यावर प्रश्न घेऊ. सेक्शन फॉर्म्युलानुसार आपण घेणारे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टवर प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे जसं आपण घेतलेला आहे बोर्डात त्याप्रमाणे आपण सेक्शन बघता येईल आपल्याला. फॉर्म्युला तुमचं लक्षात ठेवा
सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटर्नल डिव्हिजनचा आणि सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजनचा हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर वाटल्यास इथं बाजूला घेऊन टाकतो तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी. काय आपला स्मॉल p bar is equal to mb bar plus na bar divided by m plus n. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल मध्ये काय फरक असेल फक्त मायनस चा असेल डिफरन्स, बाकी सगळे सेम फॉर्म्युला m मायनस n. त्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला जर असेल तर इट इक्वल टू p bar is equal to what is the formula p bar plus b bar divided by. त्याच्यावर दिसतो आपल्याला काही प्रश्न पाहिजे बघा का. सेक्शन फॉर्म्युला आधारित बघा क्वेश्चन आहे, द पोझिशन वेक्टर of the points which divides the position vectors of the points. Question: the position vectors of the points which divides which divides the joint of the point which divides the joint of the points. What's the point of पहला है which divide the joint of the points 2a bar minus 3b bar and 3a bar minus 2b bar. A bar minus 2b bar externally in the ratio 2:3. Externally in the ratio 2:3. Externally in the ratio 2:3. So option A, first option A, minus 5b bar. Second option B, b bar plus 5b bar. Second option C, a bar minus 5b bar. Option number D, 5a bar. Let us do that. What are the following? You have to find out the position vector of the point which divide the joint of the this one. दोन पॉइंट जॉइन करणारी लाईनला एक्सटर्नली डिवाइड करायला 2:3 मध्ये. म्हणजे कशी कंडिशन असेल, हे दोन पॉइंट समजा, हे एक आहे 2a बार मायनस 3b बार, एक आहे 3a बार मायनस 2b बार. याला एखादा पॉइंट p कसा डिवाइड करायला, एक्सटर्नली डिवाइड करायला. त्याचा रेशो काय असेल 2:3. 2:3 म्हणजे इथून इथपर्यंत पूर्ण 2 असेल आणि 3 म्हणजे काय असा उलटा बॅक पॉइंट इथे पॅटर्न मला 3 असा पूर्ण. एक्सटर्नल मध्ये काय करायचं, पहिल्यापासून जे पॉइंट डिवाइड केला तिथून पूर्ण रेशो आणि पुन्हा रिव्हर्स येऊन काय इथून सेकंड पर्यंत 3. मग कसं असेल बघा, हा जर असेल तर स्मॉल p बार इज इक्वल टू सांगितलं मी, या दोघांना डिवाइड करायचं तर क्रॉस घ्यायचं. म्हणजे पहिले 2 चा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत, 3 चा मल्टिप्लिकेशन याच्यासोबत है ना. m into b बार मायनस n into a बार उलटा. m into b बार म्हणजे 2 into 3a bar minus 2b bar minus 3 into a bar. 2a bar minus 3a bar divided by and the ratio is subtraction 2 minus. So after solving what we got here, solve करने के बाद क्या मिलेगा, एकदम सिंपल से काय होईल सांग. या दोघांचा मल्टिप्लिकेशन इकडे कसं घेतलं, हा पॉइंट p त्याला x ने डिवाइड करत असेल तर कसं घ्यायचं, त्यामध्ये इथून इथपर्यंत पूर्ण रेशो 2 आणि पुन्हा मागून याला असा ऍक्टिव्ह हे तुम्हाला याचा रेशो किती असेल, इथून हे म्हणजे सेकंड वेक्टर आहे ना, इथून इथपर्यंत किती असेल. सगळेजण कसं घेते उलटा, पहिले 2 चा याच्यासोबत क्रॉस मध्ये, 2 चा याच्यासोबत आणि 3 चा याच्यासोबत आणि डिवाइड बाय किती 2 - 3 म्हणजे m - n. सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन चा याला जर सॉल्व केलं तर ह्याला 6a बार minus 4b बार minus 6a बार plus 9b बार, 2 मधून 3 गेले किती -1. आता a बार 6a बार कॅन्सल झाला. 9b बार मधून 4b बार गेले तर 5b बार डिवाइड बाय -1 म्हणजे
म्हणजे स्पीड आला -5v बार है ना. तेव्हा इथून 5v बार डिवाइड बाय -1 म्हणजे स्पीड आला -5v बार. ऑप्शन मध्ये पहिलाच ऑप्शन आहे -5. आलं लक्षात? आला का? यस, व्हेरी गुड. एकदम सिंपल. तर सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सेक्शन फॉर्म्युलाचे दोन्ही फॉर्म्युला सांगितले. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटर डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, आणि हा कोणता तुमचा मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट बघतोय आपल्याला यामध्ये हे बघ. त्यानंतर बघू सिंटॅक्स असेल तर ते घेऊन टाकू. The position vector of the points capital A. ठीक है, अलग से थोड़ा the position vector of the point capital A and capital B are small a bar and small b bar respectively. Short one. Good question है. P divides AB. P divides AB internally in the ratio 3:2. Internally in the ratio 3:2. Comma capital Q divides. Capital Q is the midpoint of AB. The midpoint of AP sas. AP, comma. Then the position vector of Q is capital Q is. So the options are first option P. First option A. 7a bar plus 3b bar divided by 10. Divided by 10. Second one, 8a bar plus 2b bar divided by 10. Third option, 3a bar plus 7b bar divided by 10. The option, 7a bar minus 3b bar divided by 10. तसं क्वेश्चन खूप सिंपल आहे. जर तुम्हाला समजत असेल तर त्या ठिकाणी क्वेश्चन त्यांनी समजून घ्या काय काय दिलेले. तर पोझिशन वेक्टर ऑफ AB आर स्मॉल a bar स्मॉल b दिले. P डिवाइड्स AB इंटरनली डिवाइड करायला Q काय त्याचा मिड पॉइंट आहे कोणाचा AP चा. तर यावेळेस कोणाची किंमत कमवली देन द पोझिशन वेक्टर ऑफ Q काय असेल. अरे सिंपल येईल का प्रश्न. बघा कसं करते. सर्वात पहिले बघू तिथपर्यंत बघू आपण. एक AB लाईन आहे सेगमेंट मध्ये AB आहे. या AB ला पॉइंट P डिवाइड करायला इंटरनली कसं डिवाइड करायला इंटरनली कोणत्या रेशो मध्ये 3:2 या रेशो मध्ये डिवाइड करायला. तर हा 3:2 या रेशो मध्ये जर डिवाइड करायचा असेल तर या ठिकाणी काय असेल आता स्मॉल p बार जर पाहिलं तर काय असेल 3b बार प्लस उलटा घेतो आपण 2a बार डिवाइड बाय 3 + 2. रेडी आहे झाला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन याच्यासाठी. ठीक आहे. तर याला जर पुढे आपण लिहिलं सॉल्व केलं तर 3a बार प्लस 3b बार प्लस 2a बार डिवाइड बाय 5 3 नंबर केली 5. आता पुढे माहिती आहे की Q जे आहे Q इज द मिड पॉइंट ऑफ AP. आता Q जर AP चा मिड पॉइंट असतील AP म्हणजे इथे पॉइंट तो कुठे प्रेझेंट आहे तेव्हा इथे वरी घेऊ आपण त्याचा हा 3 आहे रेशो आणि हे 2 होता. आता पुन्हा माहिती काय दिली हे जे पॉइंट Q हा AP चा काय आहे मिड पॉइंट. तर मिड पॉइंट फॉर्म्युला सांगा.
क्यू चा पोझिशन वेक्टर स्मॉल क्यू बार, हे क्यू या दोघांचा मिड पॉइंट आहे, तर मिड पॉइंटचा फॉर्म्युला काय स्मॉल ए बार प्लस स्मॉल पी बार डिवाइड बाय dt 2. स्मॉल क्यू बार इज इक्वल टू किती स्मॉल ए बार प्लस स्मॉल पी बार डिवाइड बाय dt. आता ठेवून द्या, तुम्हाला पी बारची किंमत माहिती आहे, पी बारच्या जागी पी बारची किंमत ठेवून द्या. तुम्हाला पोझिशन वेक्टर ऑफ क्यू, क्यूचा पोझिशन वेक्टर मध्ये काय स्मॉल क्यू बार येऊन जाईल, जे प्रश्न विचारलेला आहे. आता काय करू आपण पीच्या जागी पीची किंमत ठेवून देऊ. तर पी बार किती काढा तुम्ही 3b बार प्लस 2a बार सॉरी प्लस 2a बार डिवाइड बाय 5 आणि यांचा डिव्हिजन किती मग त्याला क्रॉस करून त्याला सॉल्व करता येईल है ना. यांच्या डिव्हिजन किती डिवाइड बाय याच्या डिव्हिजनला काय नाही म्हणून किती असेल 1 क्रॉस करावं लागेल. किती बेटा 5a बार प्लस 3b बार प्लस 2a बार याचा डिवाइड बाय 5 आणि डिवाइड बाय 2. 10 2 वर येणार 5 2 किती झाले 10 हे वर यायला तर किती झाला 5a प्लस 2a किती झाला 7a प्लस 7a प्लस 3b बार ठीक आहे डिवाइड बाय किती 7a बार प्लस 3b बार डिवाइड बाय 10. कौन सा ऑप्शन है ऑप्शन नंबर ए सारा अपना 7a बार प्लस 3b बार डिवाइड बाय बोला लक्षात था. Yes, tell me now. Is that clear? Should be bigger say of that. Very good. So next question पे दो. Add to next question. So the next question is something like to be. मोठा question. And simple. ठीक है मोठा क्वेश्चन पहिला आपल्या एखादा मध्ये क्वेश्चन असेल ते बघू. हां हे क्वेश्चन महत्त्वाचा आहे पहिले घेऊ त्यानंतर मोठा क्वेश्चन घेऊ. इफ 8ab बार minus 3ac bar minus 5ad bar is equal to 0 bar, then the point C divides BD in the ratio. Then the point C divides BD in the ratio. In the ratio. And option 8:5 internally. The option 5:8 internally. The option 4:3 internally. Last option 4:3 externally. आता एक क्वेश्चन विचारले आपल्याला त्या ठिकाणी बघा बघा तुम्हाला जमते का तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे. AB बार AC बार आणि AD बार दिले आहे. पण किती पॉईंट तुम्हाला किंवा ऍक्च्युअल BCD ठीक. तुम्हाला सी कोणत्या बीडीला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायला ते तुम्हाला सांगायचं आहे. बघू कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायचं. आता हा क्वेश्चन करून दे तरी आपल्याला त्याच्यासोबत करायचं नाही. आपल्या लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये त्याला काय आहे काय त्याला काय माहिती बघा. त्या क्वेश्चननुसार जर पाहिलं तर यामध्ये सर्वात सिंपल काय गोष्ट तर काय आहे याच्यामध्ये बघा सगळ्यांमध्ये बघा याच्यात बघा AB बार आहे AC बार आहे आणि AD बार. म्हणजे या सगळ्यांचे पोझिशन वेक्टर जर पाहिलं तर AB बार AC बार AD बार म्हणजे सगळ्यांचा कॉमन पॉईंट एक असतो बघा
हा जर ए घेतला आपण हा ए बी बार, हा एसी बार आणि हा एडी बार. आलं लक्षात, हा ए बी, एसी आणि एडी. आता या सगळ्यांचा पोझिशन वेक्टर म्हणजे सगळ्यांचा स्टार्टिंग पॉईंट एकच असल्यामुळे आपण असं सांगू शकतो की ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय घेता येईल आपल्याला, स्मॉल बी बार विथ रिस्पेक्ट टू ए. एसी बारचा पोझिशन वेक्टर काय घेता येईल, सी बार विथ रिस्पेक्ट टू ए. एडी बारचा पोझिशन वेक्टर काय घेता येईल, डी बार विथ रिस्पेक्ट टू ए. तर हे सगळे जर सगळ्यांचं म्हणजे प्रत्येक तीन वेक्टरचा इनिशियल पॉईंट एक असेल तर यावेळेस तुम्हाला यांचे पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू त्या पॉईंटने घेता येईल. समजून घ्या मी काय सांगितलं बघा. यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्याच्यात तीन वेक्टर आहेत. वेक्टर ए बी बार आहे, एक वेक्टर एसी बार आहे आणि एक वेक्टर एडी बार आहे. तर आपण या वेक्टरच्या भाषेमध्ये सांगितलं हे बघा, हा इथे एक पॉईंट घेतो मी आणि इथून तीन वेक्टर काढतो. एक म्हणजे ए बी काढला, एक म्हणजे एसी काढला, एक म्हणजे एडी. रॅन्डमली कसं काढता येईल तुमचं म्हणतो. हा वेक्टर ए बी बार झाला, हा वेक्टर एसी बार झाला आणि हा वेक्टर एडी बार झाला. मग आता तिन्ही वेक्टर्सचा जर हा पॉईंट सेम असतील स्टार्टिंग पॉईंट तर यावेळेस याचा पोझिशन वेक्टर ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय घेता स्मॉल ए बार सॉरी स्मॉल बी बार विथ रिस्पेक्ट टू ए. एसी बारचा काय घेता लास्ट पॉईंट घेता येईल सी बार विथ रिस्पेक्ट टू ए आणि एडी बारचा काय घेता स्मॉल डी बार विथ रिस्पेक्ट टू ए असं घेता येतं. मग त्यामुळे जर स्टार्टिंग असं करता येईल लेट बी बार C bar, D bar, sorry, let small b bar, small c bar, small d bar be the position vectors of the points. किसके position vector है? Capital B, capital C, capital D respective. इनके वजह से position vectors है. तो इसके हिसाब से ये क्या होगा फिर इक्वेशन ए बी बार. तो ए बी बार पूरा कितना हो गया स्मॉल बी बार माइनस 3ac बार म्हणजे काय झालं 3c बार माइनस 0.ad बार म्हणजे काय झालं माइनस 5d बार इक्वल टू किती. अब अपने को निकालने का है, ये तो समझ में आ गया तुम्हारा एक पोजीशन वेक्टर्स कैसे ये अपने, इसलिए कि यहाँ पे सबका इनिशियल पॉइंट जो है सबका इनिशियल पॉइंट ए है, इसकी वजह से इसका पोजीशन वेक्टर ए बी बार का स्मॉल बी बार, एसी बार का स्मॉल सी बार और एडी बार का स्मॉल डी बार. अब उसके बाद तो ये इक्वेशन हो गई ए बी बार का पोजीशन वेक्टर बी बार, एसी बार का सी बार, एडी बार का. अब आगे देखो आपल्याला पुढे काय करायचं, you have to find out then the point C divides BD in the ratio. आता हा जो पॉइंट C या BD ला हा पॉइंट C हा जो BD ला कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो ते आपल्याला सांगायचं. तर बघा आता C काढायचं असेल तर आपण काय करू, हा 3C बार ला तिकडे येतो म्हणजे मला 8B बार माइनस 5D बार इज इक्वल टू 3C बार. ठीक आहे, इक्वल टू 3C बार. आता बघा मुलं इथे मिस्टेक करतात, काय करतात पहिले लक्षात घ्या, मिस्टेक लक्षात घ्या. त्यामुळे काय करतात हे सी बार इज इक्वल टू 8b बार माइनस 5d बार डिवाइड बाय हा तीन कुठे खाली लिहिलो आपण. मग या तीनला जर लिहायचे असेल तर कोणाला हा 3 ला 8 माइनस 5 पण लिहिता येतो त्या 3 ला काय त्याला 8 माइनस 5 सुद्धा 8 माइनस 5 सुद्धा याच्यामध्ये लिहिता येतो. मग आता कसं जमणार याच्यामध्ये हा महत्वाचा आहे ना, म्हणजे आपल्याला डिवाइड करायला तर आपण बीडी ला मी तुम्हाला आता सांगितलं हा पॉइंट पुन्हा क्लिअर पाहिजे. जर पॉइंट सी हा बीडी ला डिवाइड करत असेल तर पहिले काय आला पाहिजे, रेशो काय असेल समजा रेशो k:1 तर पहिले काय आला पाहिजे डी आला पाहिजे, नंतर काय आला पाहिजे बी आला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्हाला काय आलं पहिली बी आली नंतर डी आली. म्हणजे याचा अर्थ आहे हे जे रेशो आहे 8:5 चा आणि पुन्हा असं होणार नाही कारण ऑप्शन मध्ये तो नाही 8:5 कसा म्हणला त्यांनी इंटरनली आणि आपला 8:5 कसा आला एक्सटर्नली. हा 5:8 नाही म्हणता येईल त्याला आपल्याला. तर यामुळे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला किती काय अडचण आहे ते समजून घे की याच्यामध्ये तुम्हाला कसा काढता येईल ते समजून. म्हणजे काय केलं मग आपण याच्यामध्ये मायनस 3C बार ऍज इट इज त्याला इकडे पाठवलं, मग मायनस 5D बार तिकडे पाठवलं तर मायनस प्लस झाला आणि हे मायनस झाला. मग नंतर आपण काय केलं त्याला की हे जे सी बार होता तर ऍज इट इज ठेवून 5D बार मायनस 8B बार डिवाइडेड बाय हा -3 इकडे आला. ठीक आहे, और हा -3 ला मला असे दिला बघा
फाय डी बार मायनस 8b बार -3 च्या जागी मी लिहितो 5 - 8 काय फरक पडणार का नाही 5 मधून 8 गेले किती आहे -3 आता याला जर पाहिलं तर मी आता इथे 100% सांगू शकतो की हा बीडी ला पॉइंट सी काय करायला मायनस असल्यामुळे बाहेरून डिवाइड करायला बीडी ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायला बीडी ला 5:8 म्हणजे इथून इथपर्यंत 5 असेल तर इथून इथपर्यंत किती असेल 8 उलट्यामध्ये इथून इथपर्यंत काय असेल 8 मग आता असा ऑप्शन आहे का बघा 5:8 इंटरनली एक्सटर्नली ऑप्शन्स काय याच्यामध्ये ऑप्शन चुकलेले आहे आपण internally and externally. C divides BD externally in the ratio 5:8. Option together. Externally in the ratio 5:8. This option in our थोड़ी सी 8:5 internally, 5:8 internally, right? आणि हे इथे जे आलेलं आहे तो आलेला आहे 8:5 एक्सटर्नल 8:5 एक्सटर्नल आणि कोणता ऑप्शन 5:8 एक्सटर्नली पुढे ऑप्शन मागे पुढे झाले 5:8 एक्सटर्नल तर कोणता ऑप्शन सांगा ऑप्शन नंबर कसा आहे सी कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायला बीडी ला कोणत्या रेशोमध्ये 5:8 पण ते कसा एक्सटर्नली ऑप्शन नंबर कोणता असेल आला की लक्षात एकदम सिंपल आहे यस टेल नो वृत्ती आला का तरी तुला समजून सांगतोय याच्यामध्ये काय काय केलं आपण हा AB चा पोझिशन वेक्टर घेतला विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे स्मॉल b बार AC चा पोझिशन वेक्टर घेतला विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे c बार AD चा पोझिशन वेक्टर घेतला विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे d बार मग असं असताना हे झाला 8b बार -3c बार -5d बार इक्वल टू 0 आपल्याला कळायचा हा पॉइंट C या BD ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायचा करतोय हे आपल्याला कळायचं त्यामुळे C ची गरज आहे आपल्याला तर त्यामुळे आपण C ला इथेच ठेवलं आणि याला इकडे पाठवलं आता बघा मी असं नाही केलं असतं तर कसं झालं असतं त्याच्यात आता बघा 8b बार -5d बार त्याला इकडे पाठवलं तर झाला 3c बार ठीक आहे मग आता यामध्ये 3c बार इज इक्वल टू 8b बार -5d बार ऑप्शन मध्ये काहीतरी घोड्यावर याच्यामध्ये कारण असेल पण आन्सर यायला पाहिजे तर c बार इज इक्वल टू किती भेटेल 8b बार -5d बार डिवाइड बाय किती 3 बरोबर 8b बार -5d बार डिवाइड बाय किती 3 पण आता हे असं आलं पण ऍक्च्युअल आपलं कसं आहे याच्यामध्ये हा जे पॉइंट सी हे एक्सटर्नल डिवाइड करायला कोणाला डिवाइड करायला बीडी ला पहिले काय आला पाहिजे 5d आणि नंतर 8b आणि इथे यायला काय पाहिजे 8b यायला नंतर d लक्षात घ्या मी काय सांगितलं हा मुद्दा समजून घ्या हे मुद्दा मुलांना कळत नाही त्यामुळे त्यांचे चुका होतात जेव्हा एखादा पॉइंट समजा इंटरनल पॉइंट सांगतो एखादा सेगमेंटला लाईन सेगमेंट डिवाइड करत असेल तर कधीही हे रेशो कधीही पहिले हे यायला पाहिजे याचा मल्टिप्लिकेशन सेकंड सोबत आणि याचा मल्टिप्लिकेशन क्रॉस मध्ये याचा आणि याचा आता सी जर आता बघा हा कंडिशन काय हा जे सी हे बीडी ला डिवाइड करायला इंटरनल असो की एक्सटर्नल असो तर पहिले काय आला पाहिजे पहिले आला पाहिजे टी नंतर काय आला पाहिजे बी आणि त्यानुसार काय आले पहिले बी यायली नंतर टी यायली याचा अर्थ झाला हा कोणाला डिवाइड करायला हे कोणाला डिवाइड करायला डी ला डिवाइड करायला पण आपल्याला काय पाहिजे बीडी ला पाहिजे त्यामुळे आपण इथे काय घेतलं असा नाही घेतला आपण कसा घेतला बघा -3c बार इथेच ठेवला आपण डी ला डिवाइड करत असेल तर पहिले काय आला पाहिजे डी त्यामुळे आपण काय केलं डी मध्ये आणलं पहिले डी म्हणजे मायनस साठी काही प्लस आणि आता तुमचं व्यवस्थित पहिले डी नंतर बी तर सी बार इज इक्वल टू काय झालं 5d बार -8b बार -3 त्याचं डिव्हिजन झालं तर हे आलं तुम्हाला 5d बार -8b बार -3 म्हणजे मला इथे 5 -8 मग त्याला जर पाहिलं तर मध्ये मायनस असतील बोलले आता बघा बरोबर आला की नाही 5d बार पहिले टी आला नंतर 8b बार आणि दोघांच्या मध्ये काय मायनस डिवाइड बाय किती 5 - 8 म्हणजे हे dd ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायला एक्सटर्नली डिवाइड करायला बाहेरून कोणत्या रेशोमध्ये 5:8 आता क्लिअर झाला असेल एकदम क्लिअर सांगितलं ठीक आहे
हा जर कळाला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. This question is something like to be here. पुढचा क्वेश्चन काय आहे तर पुढच्या क्वेश्चन मध्ये थोडा या टाइपचा आहे पण थोडा मोठा क्वेश्चन म्हणता त्याला. ऑप्शन थोडे मोठे बघू तरीही बघू काय बघायचा क्वेश्चन. विभाग आर position vectors of capital A, capital B, capital C respectively, and 2A bar plus 3B bar minus 5C bar equal to 0. Then which of the following statement is not correct? Then which of the following statement is not correct? Which of the following statement is not correct? Correct कोणते नाही ते सांगायचं आहे. असे प्रश्न परीक्षेत येतात. पहिला ऑप्शन A. C divides AB internally in the ratio of 3:2. Internally in the ratio 3:2. The option B divides AB internally in the ratio 5:2. The option A divides BC externally in the ratio 5:3. Last option B. A divides BC externally in the ratio काय झालं 3:5. शॉर्ट मध्ये आपण क्वेश्चन मागच्यासारखाच क्वेश्चन बघायला तर काय करता येईल विचार करा. कोण डिवाइड करायला A डिवाइड्स BC आहे का B डिवाइड्स BC काय बघायचं त्या कंडिशननुसार तुम्हाला कसं करता येईल. करते का कसं करते तर तुमचं लक्षात असेल तर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे. या क्वेश्चन मध्ये काही आता काय करू आपण क्वेश्चन मध्ये काय म्हणलं त्यांनी आता ही कंडिशन दिलेली या कंडिशन नुसार आपल्याला बघायचं सगळेच पॉईंट मध्ये त्यांनी चेक करावं लागतं प्रत्येक ठिकाणी. बघू आता पहिल्यांदा काय अडचण आहे याला घेऊ आपण. ठीक आहे कंडिशन दिलेली त्यानुसार मायनसचा 5C बार दिलेला तर प्लसचा 5C बार इज इक्वल टू 2A बार प्लस 3B बार. ठीक आहे मग आता इथे जर पाहिलं आपण C बार इज इक्वल टू 2A बार प्लस 3B बार डिवाइड बाय 5. तर या 5 ला मला कसं येईल जागा आहे खाली खाली टाकतो तर आपण इथे 2A बार प्लस 3B बार 5 मध्ये मिळेल 2 प्लस 3. आता मध्ये प्लस आलं तर काय अडचण नाही पण मायनस आला तर अडचण येतो. तर मध्ये प्लस असल्यामुळे मला याला असेल 3B बार प्लस 2A बार पहिले B चा नंतर A चा डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 5. म्हणजे काय अर्थ याचा अर्थ की याला जर पाहिलं तर मी सांगू शकतो की हा पॉईंट C आता बघा पहिले काय आलं B नंतर काय आलं A म्हणजे कोणाला डिवाइड करायला उलटा येतो. BA आला तर याचा अर्थ आहे ते पॉईंट C बघा BA आला हा AB असेल
तर उलटा केलं तर पहिले काय आला बी आला नंतर ए आला, याचा अर्थ आहे ए कोणाला डिवाइड करायला ए बी ला. लक्षात घ्या मी काय सांगितलं. हा जे पॉईंट सी आहे कोणत्या रेशोमध्ये 3:2 असा आहे. तर पहिले काय आला 3b, पुन्हा काय आला 2a, म्हणजे याचा अर्थ आहे ए बी मध्ये पहिले काय आला पाहिजे सेकंड आला पाहिजे, नंतर काय आला पाहिजे फर्स्ट आला पाहिजे. पहिले सेकंड म्हणजे 3b बार प्लस 2a बार डिवाइड बाय 3 प्लस, म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा पॉईंट सी ए बी ला कसा डिवाइड करायला प्लस असल्यामुळे इंटरनली ए बी ला डिवाइड करायला, त्याच्यामुळे कारण पहिले बी आला नंतर काय आला ए आला. ए बी असेल तर पहिले कोण येणार बी येणार, नंतर कोण येणार ए, बरोबर आहे. पहिले बी आला नंतर ए आला डिवाइड बाय 3, म्हणजे याचा अर्थ आहे की हा पॉईंट सी ए बी ला 3:2 इंटरनली डिवाइड करतो. आहे ऑप्शन सी डिवाइड्स ए बी इंटरनली इन द रेशो 3:2. हा पहिला आला, पहिला करेक्ट आहे, पहिला करेक्ट आहे. करेक्ट नाही बघायचा आपल्याला, का बघायचा नॉट करेक्ट, कोणता करेक्ट नाही तो बघायचा आहे. तर पहिला करेक्ट आहे त्यामुळे तो ऑप्शन नाही. पहिला आलेला आहे. आता दुसरा बघ, दुसरी कंडिशन काय करता येईल. आता बी बारला इथेच ठेवू आपण, मायनसचा 5c बार तिकडे गेला तर प्लसचा 5c बार आणि हे काय असता मायनसचा 2a बार. तर मला इथे बी बार इज इक्वल टू 5c बार मायनस 2a बार डिवाइड बाय 3. और 3 ने मला काय येईल 5c बार मायनस 2a बार डिवाइड बाय 3. आता याचा अर्थ काय झाला की हा पॉइंट बी नाही एक्सटर्नल, हा पॉइंट बी सी ए आला. सी ए म्हणजे काय असेल ते एसी. एसी ला कोणत्या रेशो बाहेरून डिवाइड करायला, कोण डिवाइड करायला बी, बाहेरून कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करायला 5c, म्हणजे उलटा 5c आणि इथे काय आला तुमचा 2a. असा आहे का बघा. बी डिवाइड्स ए बी आणि ते नंतर काय आलं ते बी डिवाइड्स काय आलं एसी, म्हणजे हे ऑप्शन दिसायला मला पण चुकीचं नाही म्हणून, म्हणजे चुकीचा दिसायला प्रॉपर. बी डिवाइड्स ए बी, त्याच्यामध्ये बी कुठे ए बी ला डिवाइड करतो, बी डिवाइड्स ए सी ला डिवाइड करतो. बी कोणाला डिवाइड करतो ए सी ला, कोणत्या रेशोमध्ये एक्स्ट्रा बाहेरून डिवाइड करतो, कोणत्या रेशोमध्ये 5:2. पण इथे आलेलं नाही त्याचे ऑप्शन नाही, हे करेक्ट नाही. पुन्हा पुढे बघू आपण अजून कोणता, अजून कोणता बघू. तिसरा ऑप्शन चेक करू आपण. तर ए डिवाइड्स बीसी म्हणजे आपल्याला ए लायसेस ठेवायला लागेल, ए लायसेस ठेवू आपण. बीसी म्हणल्यावर पहिले मायनसचा 5c बार आणि हे मायनसचा 3b बार. तर याला जर पाहिलं तर ए बार इज इक्वल टू त्याला 5c बार मायनस 3b बार डिवाइड बाय 2. 2 ला काय येते मला 5c बार मायनस